सर्वसाधारणपणे जनावरांच्या पोटामध्ये 3 प्रकारचे जंत असतात। पहिला प्रकार गोलकृमी, ज्याला आपण राऊंडवर्म म्हणतो। हे पोटामध्ये राहतात आणि जे आपण जनावरांना खायला घालतो ते अन्नद्रव्य आणि त्यातील जे महत्त्वाचे पोषक गोष्टी असतात त्या खाऊन घेतात। दुसऱ्या प्रकारचे जंत असतात ते पट्टेरी जंत असतात की ज्याला आपण टेपवर्म म्हणतो। हे आतडेला चिटकून बसतात। हे बारीक बारीक तांदळाच्या शीतासारखे असतात आणि हे जनावरांचं रक्त शोषून घेतात, त्यामुळे जनावरांना रक्तक्षय होतो किंवा ॲनिमिया होतो। तिसऱ्या प्रकारचे जंत जे असतात ते चपटे जंत किंवा पर्णाकृती जंत ज्याला म्हणतात किंवा फ्ल्यूक्स त्याला म्हटलं जातं। तर हे चपटे साधारणतः पानाच्या आकाराचे असतात आणि हे जनावरांच्या लिव्हरमध्ये असतात, म्हणजे यकृतामध्ये, आणि तिथून मग ते त्यांचा प्रसार होतो, यकृताचे आजार तयार होतात। आणि हे जनरली गायी आणि मेंढ्यांमध्ये, शेळ्या मेंढ्यांमध्ये हे जास्त प्रमाणात आढळतात। याला लिव्हर फ्लूक कॉमनली म्हटलं जातं। आपल्या भागामध्ये याचं मोठ्या प्रादुर्भाव दिसून येतो। आता ह्या जंतांमुळे काय होतं, जनावरांमुळे गायीची वाढ खुंटते, त्वचा रफ होते आणि ॲनिमिया तयार होतो। दुसरी गोष्ट अशक्त होतं, वारंवार पोटफुगी सुद्धा जनावराला होऊ शकते आणि गायींमध्ये माझावर न येणं आणि दूध उत्पादनात घट होणं हे प्रामुख्याने याच्यामध्ये लक्षण